बघा किती छान पोहे दिसत आहेत ना. तर आज मी मस्त असे कांदे पोहे बनवणार आहे. तर कांदे पोहे बनवण्यासाठी मी गावठी पोहे घेतलेत. हे बघू शकता तुम्ही. हे थोडे लालसर पोहे आहेत. तर इकडे मी 2 कांदे घेतलेत आणि कांदे चिरून घेते आणि 2 चांगले मोठे कांदे घेतलेत कारण कांदे आपल्याला जास्त पाहिजे. तर पोहे मी पहिले व्यवस्थित धुवून घेतले होते आणि एक 10 मिनटं फक्त झाकण मारून ठेवले होते पहिले धुवून. आणि नंतर मग कांदे घेतले 2 चांगले मोठे, कारण कांदा जास्त घातला ना की पोह्यांना मऊपणा जास्त येतो. 2 मोठ्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर असं घेऊन मी व्यवस्थित कट करून घेतलं. कांदे मोठे घ्यायचे 2, कारण कांदा जास्त असला ना की पोह्यांना चव पण जास्त चांगली येते. आणि पोहे मी व्यवस्थित धुवून पहिले घेतले होते आणि तुम्ही बघू शकता इथे. आणि आता मी त्याच्यावरती हळद 1 स्पून आणि मीठ दोन्ही पण मी जसं आपण फ्राय राईस करतो ना त्याला पहिलं मीठ आणि हळद वगैरे लावून ठेवतो तसंच सेम करून ठेवायचं इथे. बघू शकता किती फळफळीत एकदम झालेले आहेत आपले पोहे, सुटसुटीत एकदम झालेले आहेत. तर इथे तेल घेतलं आहे 2 पळी आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा मी पहिला कढीपत्ता नाही टाकला, कारण काय माहिती आहे कढीपत्ता टाकला की तो पूर्ण असं ब्लॅक होतो, तो मला आवडत नाही म्हणून मी नंतर कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे. तर कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यावरती मिरची आणि नंतर मग कढीपत्ता. आणि आपण जे हळद आणि मीठ लावून ठेवलेले पोहे आपण आतमध्ये ॲड करून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊया. तर बघू शकता आता आपल्याला मीठ नाही टाकायचं, कारण मीठ आम्ही ऑलरेडी टाकलं होतं. तर मीठ मी टाकणार नाही, फक्त साखर टाकणार आहे. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया आणि वरती 1-2 मिनटं फक्त आपण झाकण मारून घेऊया, कारण आपण साखर आतमध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे. तर बघू शकता आपले पोहे रेडी झाले. तर वरून आता कोथिंबीर. बघा किती छान असे आपले गावठी पोहे रेडी झालेले आहेत. तर असे तुम्ही करून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय, सी यू सून.